विद्यालयातील कर्तव्यदक्ष शिपाई मामा शिरसाट मामा परिसर स्वच्छता करत असताना त्यांचं असं लक्षात आलं की इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी ही जे आपण मशरूम म्हणतो याला आपल्या भाषेमध्ये, याचं नाव काय माहितीये का तुम्हाला? काय म्हणतो आपण याला? फंगस. काय आहे? फंगस. तर त्यांनी ती बघितली आणि माझ्या निदर्शनास आणून दिली. मागच्या वर्षी पण याच्यापेक्षा अजून मोठी होती, ती पण आपण परिसरात पाहिली होती आणि मग ती सर्व विद्यार्थ्यांना दाखवली होती. आता बघा, आपणही रोजच्या रोज आपण या ग्राउंडमध्ये फिरत असतो, पण आपल्या या गोष्टी लक्षात आल्या का हे आपल्याला अभ्यासाला होतं. तर त्यांनी ही गोष्ट काय केली, लक्षात आणून दिली. या मामा, बघा किती सुंदर असं निसर्गाचं रूप आपल्याला इथे बघायला मिळतं. किती छान पद्धतीने ते डेव्हलप झालेले आपल्याला इथे दिसून येते. बरोबर, हे आपल्याला इयत्ता 10वीला शिकायला होते की नाही. निसर्गाचा किती सुंदर असा देखावा आपल्याला इथे बघायला मिळतो. हे जर आता आपण इकडनं पाहिलं तर या बाजूला सुद्धा ते आपल्याला दिसून येते. आणि बघा तिची सुरुवात आता सुरुवात कशी होताना दिसते बघा. छोट्या छोट्या याच्यापासून जसजसं वातावरण उष्ण दमट होत राहील तसं त्याची काय होत राहते, वाढ होताना आपल्याला दिसून येईल. अतिशय सुंदर असं आपल्याला हे इथे बघायला मिळालं. आता तुम्हाला जर कोणाला बघायचं असेल जवळून तर तुम्ही बघू शकता, जा बघा. मशरूमच्या 12,000 जाती भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये 12,000 जातींचे प्रकारचे मशरूम आहे. ते आपल्या भारतामध्ये कमी त्याचा वापर होतो. आपण खाद्य म्हणून हे वापरू शकतो, पण खाद्यामध्ये पण याच्यात जास्त प्रकारे विषारी घटक आहे. विषारी घटक आणि काही औषधांमध्ये पण याचा वापर केला जातो. कर्करोगासारखे मधुमेह या आजारांमध्ये पण याचा वापर होतो. तर हे जे अळंबी आहे, ही झाडाचे जे पोषक द्रव्य आहे त्यांना जे आवश्यक आहे ते घेऊन ते वाढ होतं. त्याची जे बुरशी त्याची ना, त्या बुरशीतून हे तयार होतात. या झाडाचे जे अनावश्यक घटक असेल ना ते त्याच्यासाठी पोषक घटक आहे. सर्वांनी क्लॅपिंग करायची.